पुढची बातमी पाहूया। डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील इंडो अमाइन्स या कंपनीला भीषण आग लागली आणि या कंपनीमध्ये आग कशी लागली याचा व्हिडिओ आता न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेला आहे। डोंबिवलीमध्ये एमआयडीसी फेज 2 मध्ये ही आग लागली होती आणि कंपनीमध्ये आग कशी लागली याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, डोंबिवलीमध्ये आज हा पुन्हा आगडोंब उसळला आणि नेमकी ही आग कशी लागली, काय अपडेट? ही आग कशी लागली याचं कारण अद्याप स्पष्ट नाहीये, पण आग जेव्हा लागली आणि त्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याकरता कशी धाव घेतली त्याच पद्धतीनं तिचं आपण जर पाहिलं असेल तर काही कर्मचारी जे आहेत ते पाण्याचा जो फवारा म्हणजे आग विझवण्याकरता पाण्याची यंत्रणा जी असते त्याचा पाईप घेऊन ते पाणी मारण्याचा प्रयत्न करत होते। त्यावेळेस तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना थांबवलं की पाणी मारलं तर आग आणखीन भडकेल। आणि त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर राईट साईडला पूर्ण जिथून लॉबी म्हणजे आत बाहेर करण्याकरता जी जागा असते कंपनीमध्ये साईडला संपूर्ण बॅरल तिथे ठेवले गेलेले आहेत आणि त्या बॅरलमध्ये केमिकल आहे असं सांगितलं जातंय। दृश्यामध्ये आपण मी जेव्हा तिथे गेलो होतो स्पॉटला तर मी जेव्हा पाहिलं होतं तिथे राईट साईडला पूर्णपणे लॉबीमध्ये त्या ठिकाणी केमिकलचे ड्रम ठेवले गेले होते आणि त्या ड्रमला पूर्ण आग लागून ती आग जी आहे ती भडकली होती। आधी कंपनीच्या बॅक साईडला त्या ठिकाणी आग लागली होती, ती आग भडकत भडकत पुढे आली आणि कंपनीच्या संपूर्ण लॉबीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचे ड्रम ठेवल्याने ती आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात पसरली आणि त्याचाच परिणाम म्हणून बाजूची जी कंपनी आहे एक कंपनी मेल्दा म्हणून त्या कंपनीला देखील आग लागली आणि त्या आगीमध्ये ती संपूर्ण कंपनी जळून राख झालेली आहे। एकूण 4 कंपन्या ज्या आहेत त्या पूर्णपणे या आगीमध्ये जळून राख झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये मेल्दा नावाची कंपनी आहे जिच्या इलेक्ट्रिक कॅपॅसिटर बनवण्या। बरं अजित, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर या कंपनीतला एक व्हिडिओ सध्या समोर येते आणि आग कशी लागली हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय।